आले देवाचिया मना जेथे कुणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी पांडवाचा सहाकारी राज्याहुनी केले दुरी आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना तुका म्हणे उगेची रहा होईल ते सहज पहा आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना ढाला तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा छोटेखानी अभंग आहे आणि या अभंगामध्ये मनुष्य देहातल्या जीवाचं पारतंत्र्य आणि परमात्म्याचं स्वातंत्र्य या अभंगात सांगितलं. परमात्मा काय काय करू शकतो आणि काय मनात आलं म्हणजे बदलू शकतो या साऱ्या गोष्टीचा इतिहास या अभंगामध्ये महाराज सांगतात. ज्याचं चिंतन तुमच्या पुढे करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. राम मंदिराचा पाया जेव्हा खोदला तेव्हा आमचे ताडे त्यांचा संपूर्ण हा समूह आमचे शेठ सारी मंडळी होती आणि प्रवीण तोगडिया यांनी सुद्धा नारळ फोडलं परंतु यश आलं नाही. महाराज कसं होईल. आमची कथा होती शेजारी श्रीगोंदाच्या. ते आले आमचे ताडे साहेब. म्हटलं काही काळजी करू नका, तुम्ही जर खरे असाल तर खऱ्या माणसाच्या पाठीमागे देव उभा असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण जो खरं काम करतो त्याची व्यवस्था लावत असतो. त्यातूनच मग मंदिर उभं झालं आणि मागच्या वर्षी 8 दिवसपर्यंत आपण कथा केली, काल्याचं कीर्तन केलं, फार मोठा समारंभ केला. आणि यावर्षी कथा नाही पण सप्ताह ठेवला या मंडळींनी रामनवमीच्या पिरियडमध्ये. हा रामनवमीचा पिरियड फार महत्त्वाचा असतो. या दिवसांमध्ये महाराज लोक टाळकरी मिळत नाही का. हे जसे शेतकऱ्याची सुगी असते तशी महाराज लोकांची सुगी आहे आता. पण तरीसुद्धा एवढा समाज, गायक मंडळी, वादक मंडळी सुंदर मिळाली तुम्हाला, म्हणजे यावेळेस मिळत नसतात. म्हणून काय करतात लोक, गुढीपाड्याला संपून टाकतात. कशामुळे, हा पिरियड जरा बिजी असतो असं आहे ते. परंतु तरीसुद्धा या गावावर वजन आहे परमात्म्याचं, कृपा आहे पांडुरंगाची. महाराज झाले या गावामध्ये, मोठा साधू झाला तुकोबाराच्या काळामध्ये नाही का. आणि आईसाहेब म्हणजे यांचं राज्य होतं इथे. अहिल्याबाई होळकर शिंदे सरकारांचं. मोठमोठे वाडे, मोठमोठे मंदिर आहेत, पवित्र गाव आहे. मागच्या वर्षी आपण 8 दिवस कार्यक्रम केला बरं का. यावर्षी मात्र 1च दिवस करायचा योग आला, काळजी करू नका. मागे 8 दिवस कार्यक्रम केला आपण, 10, 12, 15 तास बोललो 8 दिवस. आता सुद्धा उद्या सकाळपर्यंत तुमचा काटा काढायचा, काळजी करू नका. असं होणार नाही, मोठ्या वेळेमध्ये सेवा संपवायची आहे. त्याकरता आमची ही इनामगावची मंडळी, वाळूंज महाराज मोकाशी, गुलाबभाई तुमच्या भागाचं वैभव, बाबुर्डीची मंडळी, भानगावची मंडळी, जी माझी या भागातली प्रेमाची मंडळी आहे, सर्व हजर आहे. आता फक्त एकच काम आहे. कोणतं का, कीर्तन झाल्यानंतर जेवण होणार आहे. जेवण असल्यामुळे आता लोक, महिला मंडळी येतच राहणार कुठपर्यंत, 10 वाजेपर्यंत. कसं काय, पुंडलिक वरदायना शेवटी. मग फक्त एकच करा, तुमच्याच गावातल्या महिला आहे, तुमच्याच गावातली माणसं आहे, तुम्ही त्यांच्याकडे फक्त पाहू नका. 2 तास मायाकडे पाहा, मग साऱ्या गावाकडे पाहा. वाटलं तुम्ही आल्या की तिकडे पाहता आणि तिकडे पाहिले की तुम्ही माया समोर आहे, त्यामुळे माझं चित्त पुन्हा विक्षिप्त होते बरं का. बरं पाहतात, एका मिनिटात पाहत नाही 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 नाही, आल्यापासून बसेपर्यंत मग उभं करता. एवढं पाहायचं नाही, मोजकं पाहायचं.
समोरचे माणसं विक्षिप्त असले की ज्ञानोबाराय म्हणतात मग वक्ता दुष्चित्त होतो. असं आहे. स्वतः दुष्चित्ता तरी वितळे मानला रसू, रस वितळून जात असतो असं शास्त्र आहे. रस जर तुम्हाला घ्यायचा आहे तर मग तुम्ही आता शांत राहा, फक्त माझ्याकडे पहा. आणि तुम्ही काय करा तेव्हा ते हे आहे ना घंटा, त्याची डोळी बांधा बरं. विठ्ठल 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 परमात्म्याचे 6 गुण आहेत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, यश लक्ष्मी, उदारता, ज्ञान, विराग आणि श्रीमंती. ह्या 6 गोष्टी देवाच्या ताब्यात आहे. आणि जो जो ज्याला देवाला पसंत आला त्याला त्याला त्या गोष्टी देऊन टाकल्या. असं आहे. 6 गुण सर्वांना दिले नाही. यश पहिला गुण दिला हनुमानजीला. यशे गौरवीला मारुती. श्रीमंती दिली बिभीषणाला, नाही का? बिभीषण केला लंकापती. उदारता दिली कर्णाला. औदार्य देवोनी कर्णा हाती. कीर्ती दिगंती पाठविली. म्हणजे काय? उदारता दिली कर्णाला, यश दिलं हनुमानजीला, श्रीमंती दिली बिभीषणाला. सर्वांना सर्व दिलं नाही. 6 गुण 6 ठिकाणी ठेवले. तसं आमच्या ताडे साहेबांना परमात्म्याने यश दिलं. आज करोड रुपयाचं मंदिर उभं राहिलं. त्यांचा जो समूह आहे, त्यांचे जे माणसं आहेत, त्यांच्या पाठीमागचे खंबीर लोक आहेत त्यांचे. मी पाहिलं मागच्या वर्षी रामकृष्ण हरी रात्रभर आणि दिवसभर धावायला लोक तयार होते. म्हणजे यश दिलं त्यांना. आणि संयोगाची गोष्ट समजा, जे मागच्या वर्षी एकनाथ शिंदे होते मुख्यमंत्री, त्यांची आमची 3दा भेट झाली. एक शपथविधी सोहळ्याला आम्हाला बोलवलं होतं, कोल्हापूरला सभा झाली आणि त्याच्या आधी मुंबईला सभा झाली. दोन्ही सभेमध्ये फडणवीस होते आणि एकनाथ शिंदे सुद्धा होते. मला एकनाथ शिंदे पाहिले म्हणजे सारखं वाटायचं, ताडे तर नाही ना हे, कारण ते डबल रोल, इकडे ताडे ठेवा तिकडे एकनाथ शिंदे ठेवा, दोघे सारखेच वाटतात. काही सांगता येत नाही. ताडे काय मुख्यमंत्री होणार आहे का काय माहित बाबा. यश आहे. मी फोटो पाहिला पत्रिकेवरचा, इकडून ताडे, म्हटलं ताडे हे आहे का हे आहे? दोन्ही ताडे नाही, दोन्ही गाडे गाडेच आहे म्हटलं, वेगळे वेगळे. देवाची कृपा आहे. चांगला आहे का? संसार कुणी करील, बंगला कुणी बांधील, वैभव कुणी गोळा करील, पण देवाचं काम करणारे देवाच्या आशीर्वादातले असतात का? देवाची कृपा त्यांच्यावर. परमार्थ करणारे देवाचे अवतार. धनंजया विभूती माझी. परमार्था करता जे लोक पुढे येतात त्यांची खरी कमाल आहे. आपल्या घरचा विचार न करता वर्ष झटले मंदिरा करता, आणि आज एवढं भव्य मंदिर तुमच्या पुढे उभं राहिलं. आज एवढा सुंदर कार्यक्रम, एवढा गोड आनंद. हा आनंद तुम्हाला स्वर्गात सुद्धा मिळणार नाही. असं सुख तुम्हाला मिळायला लागलं. आता हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. असं आहे का? प्रत्येक सप्ताह होईल, कथा होतील, हा सर्व सोहळा तुम्हाला मिळणार आहे. याच्या मागे ताडे साहेबांची आणि त्यांच्या मंडळाची अतिशय त्यांचे कष्ट, मानाव तेवढे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे का? धर्म केला. बायकोला लुगडं घेणे हे कर्तव्य, आणि देवाला कपडे घेणे हा धर्म. स्वतःचा बंगला बांधणे हे कर्तव्य, आणि मंदिर उभं करणे हा धर्म. धर्म कल्याण करतो मेल्यानंतर. कर्तव्य प्रत्येकाला करावं लागणार आहे. धर्म कल्याण करतो. देवाच्या अनुषंगाने कोणती गोष्ट करा. 5 रुपये पेटीत टाका, देवाला नमस्कार करा, तुळशीला पाणी टाका, गंध लावा, वारी करा, साधूच्या पाया पडा, कीर्तन ऐका. देवाच्या अनुषंगाने जेवढ्या गोष्टी कराल तेवढ्या गोष्टी तुमच्यासोबत येतील. प्रमाण सांगतो आता. कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण.
देवाला निघाले, लोक लागले मागे आम्हाला आशीर्वाद द्या. तुकोबाराय म्हटले, ज्याप्रमाणे कर्म कराल, ज्याप्रमाणे धर्म कराल, त्याप्रमाणे तुमचं कल्याण होईल. कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. माझं वचन घ्या, माझा आशीर्वाद घ्या. चांगलं वागाल चांगलं होईल, वाईट वागाल वाईट होईल. म्हणजे काय, माणसाच्या कर्मावर, माणसाच्या धर्मावर अवलंबून आहे पुढच्या योन्या. आणि पुढच्या योनीमध्ये जायचंच आहे. आणि पुढच्या योन्या एवढ्या भयान आहेत, त्याचं ज्ञान नाही आपल्याला, असं आहे. लोक संन्याशी बनले, अन्न खाणं बंद केलं, झाडाचा पाला खाल्ला, नदीतलं पाणी पिले, गाळ खाल्ला नदीतला, मौन धरलं, रात्र दिवस फिरत राहिले जगा करता, समाजा करता, परमार्था करता. एवढा अवघड परमार्थ आहे, का करायचा एवढा? पुढच्या योन्या फार वाईट आहेत ना, याचं भान नाही संसारिकाला. म्हणून संसारी चिटकून बसला संसाराला, त्याला कळत नाही का पुढे काय आहे ते. आपल्या पुढीला पावना धर्म करा. हा देह पडल्यानंतर ज्या योनीत जायचं आहे तिथे तुमचा सारा हिशोब होणार आहे, त्याकरता परमार्थ करायचा आहे. वैभव कमवण्याकरता आणि मुलाला पोरग होण्याकरता आणि मुलीला नवरा चांगला मिळण्यासाठी परमार्थ नाही आहे. परमार्थ आहे मुक्त होण्याकरता देहातून, पुन्हा जन्माला यायचं नाही, त्याकरता परमार्थ, याच्याकरता भजन आहे. हे माहीत नाही आपल्याला. का माहीत नाही? आपण समजून घेत नाही. विद्यार्थ्याला एका शिक्षकाने क शिकवला, त्याने म्हटला नाही मास्तरनं मारलं, आज मारलं, उद्या मारलं, 8 दिवस मारलं. 9व्या दिवशी मित्र गेला घरी, म्हटला बंड्या, म्हटलं काय तुला क येत नाही का? म्हणे येते. म्हण बरं. म्हटला क, अजून म्हण बरं, क क, अजून म्हण बरं, क क क क क. एवढे वेळा क म्हणतो मूर्खा, मास्तर पुढे एकदा क म्हण, मारणं बंद होईल ना. तो म्हटला मास्तरनं किती मारू दे, पट्ट्या क म्हणणारच नाही. म्हटलं कसं काय तुला येत नाही का? म्हणे येते. म्हणे का नाही म्हणणार? म्हटलं कारण आहे. म्हणे कोणतं कारण आहे? बरं तुला माहित नाही, उद्या क म्हटला मास्तर परवा ख शिकवल, आणि परवा ख म्हटला नरवा ग शिकवल. कच म्हणणं बंद, पुढचं बंदच बंद. ज्या माणसाला 12 खडी पाठ करायची आहे त्याने क सुरू केलं पाहिजे. तसं ज्याला मनुष्य देहाचं सार्थक करायचं आहे त्याने हळूहळू का होईना सुरू केलं पाहिजे देवाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणं. का? वैभव तर सोडून निघून गेले लोक, काय राहिलं कुणाचं? किती वैभव होतं, माप नव्हतं एवढं वैभव होतं. परंतु काही काही माणसं जे जन्माला येतात ते समाजाला आनंद मिळावा, लोकांना कीर्तन ऐकायला मिळावं, लोकांना कथा मिळावी, लोकांना दर्शन व्हावं देवाचं, अशा करता जन्माला येतात. अशा लोकांचे उपकार आहेत. तुकोबाराय म्हणतात, करवी चिंतन करवी आणि का करोनी चिंतन
करतो, लोकांना परमार्थाकरता प्रेरित करतो. तुकोबाराय म्हणतात तो समाजाकरता नाव झाला म्हणजे काय? जसं नावेने आपण पैल तीरावर जातो तसं त्या व्यक्तीने समाजाकरता नाव निर्माण करून लोकांना पलीकडे तीरावर नेलं. म्हणजे काय? करोनी चिंतन करवी आणि का, सूर्याला फिरायचं काम नाही पण सूर्य समाजाकरता फिरतो. तुकोबाराय म्हणतात गाईला दूध द्यायचं काम नाही कारण ती पित नाही पण समाजाकरता देते दूध. असं आहे. काहे चंदा सूरज खावे फेरा, खिन एकन बैठत पावे घेरा, दुबत धेनू नाही दूध चाखे. दुभती काय? दूध पित नाही स्वतःच, सूर्याला काही काम नाही पण समाजाकरता. कहे तुका परहितही का, समाजाचं चांगलं व्हावं एवढ्या करताच फिरते सूर्य. वृक्ष आपले फळ खात नाही, समाजाकरता देतात. नदी आपल्याकरता वाहत नाही, समाजाने पाणी प्यावं आणि माझ्या काठावरचे झाडं त्यांनी मोठं व्हावं. सूर्य, नदी, गाय, झाड हे जसे परोपकारा करता तसे काही समाजातले माणसं परोपकारा करता. असं आहे. आणि ही माणसं देवाला पूज्य असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या लोकांना समाजाची लाईन लावायची आहे अशा लोकांच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे. का? धर्माचं काम आहे. धर्माच्या कामाला सहकार्य केलं पाहिजे. नाही केलं तर देव बरं होऊ देत नसतो असं शास्त्र आहे. कसा करता सांगतो तर असा हा सर्व समुदाय त्याकरता अभंग घेतला तुकाराम महाराजाचा. तुमच्या तो तोंडपाठ नाही पण कानपाठ आहे. कानपाठ म्हणजे कानावरून गेलेला, कानाकडे पाठ नवं कानावरून गेलेला. कारण की कोणती बाई म्हातारी असली तर एखादा त्रास झाला तर लगेच म्हणते ती हा अभंग. तुमचा मुलगा तुमच्या मतानं ऐकत नाही आणि सुनबाई आली तिकडची आणि ती बाजूला घेऊन गेली, भाड्यानं राहते, तुमच्या घर राहत नाही, तुमचं तोंड पाहत नाही, कमाला सुनबाई तुमच्या पोराची. ते म्हणते काय करावं बया, आले देवाजीच्या मना ते कोणाचे झाले ना म्हणते की नाही. का? मराठी माणसाच्या कानावर काही अभंग आहेत जे अभंग गाथ्यात आहे त्यांना माहित नाही पण त्यात ते म्हणत राहतात. शेतामध्ये निंदणी खुरपणी करणाऱ्या दोन बाया होत्या. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते पंचफुला, ती म्हणते काय ग चंद्रकला. बाई आमचा मुलगा लग्न झाल्यापासून एवढा बायकला, काय करावं नाही काय. मग ती म्हणते काय काही करायचं नाही. काय करायचं? काही नाही करायचं. काय करायचं मग सांगता खरं. आली या भोगाशी असावे सादर. तिला गाथा माहित नाही. 10-15 पोरं गलीत उभे होते, मध्ये भांडणं चालले. एक मुलगा आला, त्याने पाठीवर थाप मारली. तिथं काय झालं सांग. तो म्हणा थांब. अरे मला दिसत नाही, सांग काय चाललं. तो म्हणा थांब. सांगणारा पानटपरी शाप गुटका शाप आणि ऐकणारा पानटपरी शाप. तो म्हणा थांब. म्हणे का थांब. थांब तुका म्हणे उगे राहा, जे जे होईन ते पहा. बोलून गेला तो. कसं काय? तुकोबाराच्या गाथ्याचा फार मोठा परिणाम आहे म्हणून मराठी माणसाच्या मनावर. असं आहे. साध्या साध्या बाया ज्यांना काही माहित नाही गाथा ज्ञानेश्वरी त्या बोलून जातात. का? महाराजांचे शब्द प्रासादिक वाणी आहे. गाथा प्रासादिक आहे. नामदोरायासह देव आले आणि गाथा लिहायला सांगितलं. ज्ञानेश्वरी श्लोकाला घेऊन उठली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे जे धर्मालय म्हणजे श्लोकाप्रमाणे ज्ञानोबाराय गेले. तसं तुकोबारायचं नाही आहे. स्वतंत्र गाथा उठला तो. त्यामुळे त्या गाथ्यातल्या शब्दाला फार मोठी किंमत आहे. बरं काय? फार मोठी किंमत आहे. किती किंमत आहे? तुकोबारायांनी एक एक शब्द समजून सांगितला. काय सांगितलं ऐका. आले देवाची या मना, आले देवाची या मना,
देवाच्या मनात. म्हणजे काय, आपण एवढे पर्यंत आहोत का आपल्या ताब्यात काहीच नाही. इथून घरी जाऊ हे बरोबर आहे, पण घरी जाऊच हे बरोबर नाही ना. कसं काय, निघालो 4-5 जण रस्त्यानं चाललो, जाताना मध्ये एक जण म्हटला, मला कनी छातीत दुखायला लागलं. छातीत छातीत दुखायला लागलं, छातीत. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. पाणी आणा, पाणी, 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 पाणी आणा, पाणी आणा, टाका 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 टाका. ए हवा घाला, हवा घाला, हवा घाला, हवा घाला, हवा घाला, हवा घाला. हा, दाबा छाती, फसक 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 फसक. दाबा दाबा छाती, दाबा छाती, दाबा दाबा दाबा. पाय लांब करा, पाय लांब करा. केले पाय लांब. फर फस फसर फस फसर फस फर फस फस. आलं का? खोटा काय हे? खोटं नाही. जाऊ ही गोष्ट खरी आहे, जाऊच गोष्ट खरी नाही. कारण जाऊ तर जाऊ, नाही तर पुंडलिक वरदा. किती परतंत्र आहे मनुष्य. मला सांगा, केस आहे आपल्या डोक्यावरचे. ए पुरी कुठली आहे, कुठे चालली, पटकन जा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या डोक्यावरचे केस आहे. केस किती नरम आहेत. पाणी लावलं, कंगवा घातला का कुणीकडे पाडा, आडवे पाडा, तिरपे पाडा, उभे करा. बोलतात का काही नाही. आता पोरांनी सुरू केली कटिंग, खालून भादर भादर, वरून खपर 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 केलं का सुरू. काही बोलतात का केस नाही. कैचीनं कापा, वस्त्र्यानं भादरा, बोलत नाही. किती नरम आहे, एकदम नरम आहे. आपला ताबा आहे का नाही केसावर, आपला ताबा आहे. पण तसं नाही, केसावर सुद्धा आपला ताबा नाही. कसं काय, केसावर जर ताबा असता तर आपण केस पांढरे होऊ दिले असते काय. आणि पांढरे आवडतात काय. हो म्हाताऱ्या म्हाताऱ्या डंगर डंगर माथाला आवडत नाही पांढरे केस. पंढरपुरामध्ये एका जख्ख म्हाताऱ्याला एक न्हावी वार्निश लावत होता काळं. कसा करता, पांढरे व्हायचं, काळे व्हायसाठी. त्याला म्हटलं, आबा तुमच्या गोऱ्या गेल्या नदीवर, आता काय राहिलं. थोडं तसं नाही, मला आवडत नाही. म्हटलं काय, पांढरे केस काळे करायचे आहे. म्हटलं मला सांगा, वरून तुम्ही काळे करा, आतून येतात ते पांढरे होऊन. त्याला एक उपाय आहे. कोणता, डब्बा पिऊन टाका रंगाचा, म्हणजे आतूनच काय होतील ते. किती आपण परत परतंत्र राहो. मला चांगलं सांगा, आपल्या डोक्यावरचं केस आपल्या ताब्यात नाही, आणि आपण बायकोला म्हणतो माया ताब्यात राहिली पाहिजे, मुलानं माझ्या मामनानं ऐकलं पाहिजे. अरे तुझं केस तुझं ऐकणार लागा. बरोबर ए, बरोबर बरोबर. तुझं केस तुझ्या ताब्यात नाही, बायकोनं ऐकलं पाहिजे, मुलानं ऐकलं पाहिजे. तू एकदम परतंत्र आहे. 70 वर्षाचे डोळे दाखवतात, ते डोळे पुन्हा दाखवणं बंद करतात. डोळे आपलेच दाखवणं बंद. एक बाई भेटली, म्हटली पंढरपूर जायचंय. म्हटलं मग जा. देव पाहायचा. म्हटलं पा. म्हणे देव पाहायचा पण दिसत नाही. म्हटलं काहून. म्हणे चष्मा लावा. म्हणजे चष्म्या दिसत नाही. म्हटलं ऑपरेशन करा. म्हणजे ऑपरेशन होत नाही. मी म्हटलं का, पडदा आला काय. की म्हणे पडदा नाही आला, सतरंजी आली म्हणे. म्हणजे पडदा नरम असतो, तो त्याचं पुढे ऑपरेशन होत नाही. काही काही कानाने होतच नाही ऑपरेशन. कानाने ऐकूच येत नाही. आपलेच कान, आपले कान ऐकू येत नाही. कानात काही घाला, मशीन घाला का डॉक्टर घाला, कसं काय असंच आहे. इंद्रिय आपले आहे, पण टोटल परतंत्र आहे. आता प्रमाण सांगतो. पाय डोळे म्हणता माझे, तेही कैशे मोकलिलो. माझेच पाय, माझेच डोळे, माझेच केस, माझेच कान कशा ऐकू देत नाही रे. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. माझेच डोळे मला कसे दाखवत नाही गा, माझेच कान मला कसे ऐकू येत नाही गा. घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर सारं घर थरथर कापायचं गा. आता 100 आवाज देऊन कुणीच ऐकत नाही गा. बायको तर माझी सख्खी आहे गा. सख्खीच असते म्हणा. हा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. देह तर बदलला नाही गा,
एवढा कसा बदल झाला गा घरातल्या माणसामध्ये नव्हे, इंद्रियात सुद्धा बदल झाला गा. म्हणजे परमात्म्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे गा. जगाचं फार ऐकलं आता आतला आवाज ऐक असं म्हणते गा. जगाला फार पाहिलं आता डोळे बंद करून आत चल गा. जगाची फार स्तुती केली काही फायदा नाही झाला, म्हणून देव एक एक इंद्रिय घेऊन चालला. का? आपण परतंत्र आहोत. एक वाक्य सांगतो, आपण पूर्ण परतंत्र आहोत. एवढी भावना लक्षात आली का परमार्थ सुरू झाला. विठ्ठल पण हे समजत नाही. काय समजत नाही? काही समजत नाही. महाराज सांगायचे आमचे, मला काही समजत नाही हे ज्याला समजते त्याला काहीतरी समजते, पण मला काही समजत नाही हेही ज्याला समजत नाही त्याला काही समजत नाही. तुम्हाला समजलं का नाही? म्हणजे मला काही कळत नाही, आधी कळलं पाहिजे का नाही? कळतच नाही ना काही. आमच्या महाराज सांगायचे, एका गावामध्ये पाणी कमी पडलं उन्हाळ्यामध्ये. मग जेसीबीने विहीर खोदली, पाणी फार जेसीबी फार आत गेला, जमिनीमधलं रसायन आलं पाण्यामध्ये, ते पाणी टाकीमध्ये भरलं आणि टाकीचं पाणी गाव पेलं. सर्व गाव पेलं. त्या रसायनाने इफेक्ट केला आणि सारं गाव पागल झालं. याड लागलंय, याड लागलंय. माणसं पागल, बाया पागल, सरपंच पागल, उपसरपंच पागल, तलाठी पागल, ग्रामसेवक पागल, सारं गाव पागल झालं. काय करावं कळेना. मग इंटरनेटला बातमी दिली, कुणी पागल माणसं झाले, आमचं गाव पागल झालं, दुरुस्त कोणी करते काय? गावात कोणी, देशात कोणी आलं नाही. परदेशामध्ये एक डॉक्टर आला, तो म्हटला मी दुरुस्त करतो. म्हणे कधी? 2 महिन्यामध्ये. म्हणे किती पैसे? म्हणे 25 लाख रुपये घेतले त्यांनी आणि 2000 माणसं ताब्यात घेतले पागल दुरुस्त करायसाठी. पागल असते ही 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 हु हु हु. पागलाला काय खरं? पागल खतरा असता. 12 वाजले की पागलांना जेवायला सोडायचा. सारे पागल जेवायला जायचे आणि एक पागल भिंतीला कान लावायचा आणि आकाशाकडे पाहायचा. डॉक्टर म्हणत आहे पागला जेवायला हो पुढे, भिंतीला कान काय लावतो? तो पागल म्हणत डॉक्टरला, ए पागल. आम्ही पुरी पंढरीमध्ये होतो, चातुर्मास राहायचो, दुंडा मारत होते तेव्हा. सकाळी 4 वाजता आंघोळ जात होत तेव्हा. आमच्या आधी अडशीकर भाऊ आंघोळ करून प्रदर्शनाला यायचे. कसं तपश्चर्या असेल त्यांची पहा. एकदम कृश शरीर होतं. आम्ही तर 4 वाजता, कारण चंद्रभागेशिवाय आंघोळ नव्हती तेव्हा. एक दिवस आंघोळीला चाललो आणि एक पागल झोपला होता नदीमध्ये, पालथा वाळूवर, अंगात कपडा नव्हता आणि पालथा झोपून गाणं म्हणत होता, मेरे नशीबों में तू नहीं शायद तेरा इंतजार करता हूं. मी काही बोललो नाही, पुढे गेलो. तो लगेच पाठीवर झाला आणि त्यानं गाणं बदललं. ढगायला लागली कळ. मग मला न वाटलं, मी लगेच वापस आलो. का रे? म्हणे काय तू 5 मिनिटापूर्वी पोटावर झोपला होता? म्हणे हा. गाणं म्हणता? म्हटलं हा. मेरे नशीबों में? म्हटलं हा. 5 मिनिटं पाठीवर झाला? म्हटलं हा. गाणं बदललं? म्हटलं हा. मराठी? म्हटलं हा. कसं काय? कसं काय? लगे तो तुम्हाला समजलं नाही काय? म्हण नाही. तुम्हाला समजलं नाही? म्हण नाही. तुमचा अभ्यास वाया गेला म्हटलं. मला म्हटलं सांगता खरं कसं झालंय? तुम्हाला समजलं नाही काय? म्हण नाही. सांगता खरं? तुम्हाला सांगू? कॅशेट पलटून टाकली म्हटलं. मला हे समजना तो पागल का आपण पागल. पागल का साधे असतात काय? डॉक्टर म्हणता ए जेवायला, तो म्हणा ए 6 महिन्यानंतर डॉक्टरनी त्या पागलाला सारखा कान लावता विचारलं, का रे तू काय लावतो कान त्याला? तुम्हाला बोलू नका, चुक बुक बुर. 6 महिने कान लावला, 6 महिने हटकलं. डॉक्टरला 6 महिने असं वाटलं का ज्या अर्थी हा कान लावतोच लावतो त्या अर्थी भिंतीतून काहीतरी ऐकायला येत असलं पाहिजे. एक दिवस डॉक्टरनीच कान लावला. कशाला? भिंतीला. 15 मिनिटं काहीच ऐकायला नाही. डॉक्टर म्हणला का रे पागला 15 मिनिटं कानाला काहीच ऐकू येत नाही रे? तो पागल म्हटला डॉक्टरला, पागला मी 6 महिने लावला मला नाही ऐकू आलं. तुला 15 मिनिटं कसं ऐकू येणार रे? खरा पागल कोण? ए डॉक्टर. पहिला नंबर हा आहे का मला काही समजत नाही हे समजलं पाहिजे. आपल्याला काही समजत नाही
म्हणून साधू सांगतात तू टोटल परतंत्र आहे, अजिबात बडही करू नको. काय परमात्म्याच्या मनात आल्याशिवाय तुझं बरं होणं नाही. हा चांगला ऐक, आकाशामध्ये जेवढ्या तारका आहेत बर काय, जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे जरी तुझे विरोधक असले, पण देवाला जर वाटलं का याच्यातून हे काम करून घ्यावं तर त्या विरोधकाचा परिणाम होत नाही काही. प्रमाण सांगतो आता. जितने गगन में तारे उतना शत्रु भय, यदि भगवान शिर पे होए तो बाल न बाका हो जाए. छत्रपतीच्या विरोधात सारा समाज होता मराठा, सारे देशमुख, मोठे मोठे वतनदार. पण परमात्म्याला वाटलं काय, हे हिंदवी स्वराज्य व्हावे तिची इच्छा. एका माणसाने कमाल केली. पहिल्यांदा फक्त 40 माणसं होते मावळे, 40 माणसापासून पुढे गेले आणि अटके पार झेंडाला. म्हणजे काय, पाकिस्तान मध्ये अटक नावाचं शहर आहे, तिथपर्यंत छत्रपती गेले. का, देवाला वाटलं आले देवाची आमना, आले देवाची आमना, आले देवाची आमना, आले देवाची आमना. तेथे कोणाचे चालेना, तेथे असं ते म्हणायचं नाही. का, त्याला वाटलं तर तो बरोबर लाईन लागली. नाही तर किती म्हणा, किती नवस करा, किती पाया पडा, मिळणार नाही तुम्हाला. का, तुम्ही मागचं कर्म कसं केलंय त्याच्यावर अवलंबून आहे या जगामधले, या देहामधले यश अपयश, हानी लाभ, जन्म मरण. 6 गोष्टी. जन्म मरण, नफा तोटा, यश आणि अपयश. सुनऊ भरत भावी प्रबल, बिलकी कहे मुनिनाथ, हानी लाभ जन्म मरण यश अपयश विधी हात. देवाच्या ताब्यात आहे, ते मिळत नसते. किती करा. अरे ज्याच्या घरी भाकरीची सोय नाही त्याच्या घरी लेकरच लेकर. किती लेकर, किती लेकर. तुम्ही झोपडपट्टीत जा, लेकरच लेकर. 2-3 पलंगाखाली, 2-3 नालीत घुसले, 2-4 उशीत, 2-3 तक्याच्या खाली, लेकरच लेकर. फुल लेकर, काळे काळे किट. चड्डी नाही, बनेन नाही, कोरा खट. जर्मनचं ताट, 10-12 चुरमुरे, दिवसभर पर डर. लेकराचा फूर. भाकरीची सोय नाही, लेकराचा फूर. आणि बिल्डिंगवर बिल्डिंगी, कोकरू सुद्धा नाही, लेकरू कुठलं काढलं. म्हणजे त्याची मर्जी काय आहे, याला किंमत आहे का नाही. आपल्याला काय किंमत आहे. एकाने लग्न केलं, बायको भेटली बिना भावाची, बिना बहिणीची, इस्टेट भेटली. दोस्त म्हटला का रे प्रकाश, म्हणे काय, ऐ प्रकाश. प्रकाश म्हणजे प्रकाश. ऐ प्रकाश म्हणे काय, लग्न केलं म्हणे हा. बायको भेटली म्हणे हा, बिना बहिणीची, बिना भावनी भावाची म्हणे हा. वावर भेटलं म्हणे हा, घर भेटलं म्हणे हा. मी तशीच करतो. तो म्हणा कर कर. लागला मुलगी पाहायला. मुलगी आहे का, भाऊ आहे का, जमत नाही. कसं काय, बिना भावाची, बिना बहीण आहे का, जमत नाही.
एकटी पाहिजे, कोरी खट. इकून कोण नाही तिकून कोण नाही. मुलगी 4 वर्ष निघून गेले, लग्न झालं नाही, याचं वय व्हायला लागलं. एका ठिकाणी भेटली, हा किडकिडा, बाई भेटली मोगे आंबू, केली पैसा करता. 4 एकर वावर भेटलं, घर भेटलं, आणली घरी. 6 महिन्यात सासरा पडला बिमार. एकच जावई, याच्या घरी सासरा आला. दवाखान्यात नेलं, पैसे संपले, काय करावं समजेना. सासऱ्याचं 4 एकर वावर होतं, 2 एकर इकलं, लावलं सासऱ्याला. सासरा मेलाच नाही. काय करावं कळेना, मेला नाही. असं वाटलं जिवंत आहे. 2 एकर शिल्लक होतं, ते इकलं, लावलं सासऱ्याला. तेव्हा सावकाश सासरा मेला. सासरा वावर घेऊन गेला. मग राहिली सासू. सासूबाई, सासू कुठं कुठं बसू. एकच जावई आली याच्या घरी, पडली बिमार, दवाखान्यात नेलं, लावले पैसे, पैसे संपले. वावर विकलं, घर विकलं सासूचं, लावलं सासूला. सासू मेलीच नाही. लोक काय म्हणतील या टेन्शननी स्वतःचं 2 एकर इकलं, लावलं सासूला. तेव्हा सावकाश सासू मेली. देऊन नाही गेली, यातच घेऊन गेली 2 एकर. त्याला मान्य पाहिजे का नाही. त्याला जर मान्य नाही तर सारं जग डोक्यावर घ्या, परमात्मा तुमच्याकडे पाहणार नाही. का देव आहे तो. लोक राजकारण करून करून मरून गेले, पण पद नाही भेटलं. काही काही माणसं प्रवेश केला आणि पद दिलं, म्हणजे परमात्म्याची कृपा आहे. त्याला वाटलं. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंग त्याचा, आयुष्य घालू नका. परमात्म्याला खुश करा आणि त्याच्या मनात आला का तो एकदम तुमच्या बुद्धीच्या अफाट पलीकडे देऊन टाकील. म्हणून परमात्म्याची संगती, परमात्मा चिंतन महत्वाचं आहे. जगातल्या लोकांचं महत्वाचं नाहीये. का जग देवाच्या पुढे शून्य आहे. असं आहे. काय किंमत आहे कुणाला, काय आहे याच्यापाशी. अरे ज्याच्या भरोशावर आपण, ज्याला आपण दंडोत घालतो, त्याचीच काही सोय, तोच पुन्हा पूर्ण परतंत्र आहो. जगाचं काय घेऊन बसले. म्हणून तुकोबारा सांगतात, परमात्म्याला वाटलं पाहिजे तुला करावं मोठं. त्याकरता त्याच्या पायापाशी राहा, नाही का. कनक भवन दरवाजे पडे रहो, जहा श्री राम जी विराजे पडे रहो. कनक भवन दरवाजे पड़े रहो, यहाँ श्री राम जी विराजे पड़े रहो. परमात्म्याच्या पायापाशी पडून राहा. देव लाईन लावा. विठ्ठल परमात्म्याने दिलेला प्रसाद तो टिकत असतो.
आलं म्हणजे साऱ्या गोष्टी होती होतात तुकोबारा म्हणतात. म्हणून परमात्म्याला प्रसन्न करायचा प्रयत्न करा. का त्याच्या मनात आलं म्हणजे जगातल्या कोणत्याच माणसं काही चालणार नाही असं बोलले महाराज. कसं काय? काही चालत नसते. हा, जेव्हा त्याच्या मनात जर आलं तर तो कोणत्याही माणसाला कुठे आणत असतो. पहा ना तुम्ही, किती बलवान रावण. 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातवंड, स्वतःचा मतदारसंघ ना काँग्रेस ना बीजेपी. एवढा बलवान रावण. 80,000 बायका, 80 सहस्रदया सुंदरा कामिनी माझी मुखरणी मंदोदरी. 80,000 बायका. आपल्याला एक आहे तर थुक्याला थुका आंबट चुका. 80,000 बायका, 1,25,00,000 नातवंड, 1,00,000 पोरं. श्रीमंती आज घातला मुकुट उद्या घालत नव्हता. का? पारुसा झाला म्हणून. धोतर पारुस होत नाही का? रोज आंघोळ करताना धुतो आपण, पण फुलपॅन्ट रोज धुत नाही. फुलपॅन्टचं कसं आहे? शेतात जायचं म्हटलं, काढला खुंटीचा, अटकला, अटकला, झटकला, लटकला, लटकला, अटकला, झटकला, 8 दिवस. नाही काय? फुलपॅन्टच्या कमरीचा जर आतून वास घेतला कुत्र्यानं तर कुत्रं गोल गोल फिरून मरून जाईल. फुलपॅन्ट पारसा 8-8 दिवस फुलपॅन्ट झटकला, लटकला, अटकला, अटकला, झटकला, लटकला, खुर्ची खुंटीला. तो पारूस आहे. म्हणून फुलपॅन्टची पूजा नाही सांगितली, पायजामाची पूजा नाही, धोत्रावरची पूजा सांगितली. आपल्याला काय कारण आहे? पारूस नाही. मुकुट घालत नव्हता, आज घातलेला उद्या का पारूस झाला म्हणून. आणि मुकुट किती सोन्याचा, आणि एका एका मुकुटामध्ये कोटी कोटी रुपयाचे रत्न आणि माणिक खोवायचा, तयार करायचा सोनार मुकुट. इतकी श्रीमंती. आपली श्रीमंती सांगू? आपली श्रीमंती बाथरूम मध्ये शॅम्पूची पुडी 50 पैशाची. बाई जीव घेऊन पिचकून पिचकून नरड्यापाशी आणते, तरी मन भरत नाही. तोंड फाडून पाणी टाकून डुबू 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 बुडबू डुबुडू. 50 पैशाची पुडी शॅम्पूची. आपली श्रीमंती. आपली श्रीमंती सांगू? दात घासायची पेस्ट पिचकून 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 नरड्यापाशी आणायचं. त्याने मन भरत नाही तर डोक्यातली पिन काढून तोंडात घालायची, निघणं ग. तरी मन भरत नाही तर मागून फाडून बोट घालून. आपली श्रीमंती. टू व्हीलर तर आपण बसलो, गाडी पुढे चालायला लागली, मागच्या माणसाला टोपी पडली तर, टोपी पडली तर ऐ थांब केला का, ऐ थांब केला का, टोपी पडली केला का. टोपी कोणती? व्याई भेटी मधली टोपी. व्याई भेटी होते ना तेव्हा टोपी देतात ना, इतकी टोपी हलकी असते. ते डोक्यावर ठरवून निघू काय सांग, निघू काय सांग, थांब सध्या. डोक्यावर टोपी हात सुद्धा नाही दाबली अशी, निघू काय सांग. उपरनं एवढं छोटं असते कशातलं, व्याई भेटीतलं, का त्यांना फाशी सुद्धा घेता येत नाही. रामकृष्ण समोर बसा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय? एवढी ज्याची श्रीमंती, मुकुट घालत नव्हता, त्या रावणाची अशी फजिती केली. तो रावण म्हणायचा, मंदोदरी, अग भगवान शंकराच्या कैलासावर गेलो, कैलासाच्या खालून हात घातला, कैलास हलवला. आपली फार मोठी ताकद आहे. ती म्हटली, बरोबर आहे, तुमची ताकद सांगू तुम्हाला? आता चौपाई सांगतो. रामानुज लघु रेग खिचाई, रामाच्या लहान भावाने 2 हात रेष ओढली. त्या रेषेला उल्लंघून तुम्ही पर्णकुटीमध्ये जाऊ शकले नाही. 2 हाताची रेष जर उल्लंघू शकले नाही, सीतेला बाहेर ये म्हटले, तू आत का नाही गेला सोट्या?
का नाही गेला मला सांगते तू का मी बलवान आहे बलवान आहे. रामानुज लघु रेग खिचाई ताही न लांगेऊ असं मनुसाई. दोन हाताची रेष उल्लंघू शकला नाही मला कशा करता फोकनाळ्या सांगतो कशा करता बंडल हनतो. अरे मीच आहे तर तू हा संसार केला तुला कुणी विचारलं असतं तुक्याला तुका आंबट चुका काय रामायण आहे हो. रामानुज लघु रेग खिचाई ताहे न लांगेऊ. रेस कोणाला जात नाही. काय बोलतो तू काय सांगा तुम्ही. अगं आपण मरेपर्यंत वैर केलं रामासोबत. ती म्हटली बरोबर आहे पण काय पदरात पडलं सांगा ना. राम विमुख असं हाल तुम्हारा. रामाशी विरोध केला काय हाल करून घेतला. मी जर तुमच्या आधी मेली नाही तर तुमच्या मरणावर रडण्याकरता मी आहे. पण मी जर तुमच्या आधी मेली तर तुमच्या करता कुणी रडायला शिल्लक ठेवलं काय मालक. रहा नको कुलरोवनी हारा. राम विमुख असं हाल तुम्हारा. रामाचा विमुखपणा करून असा हाल झाला तुमचा तुमच्या कुलात कुणी रडायला शिल्लक राहिलं नाही. रहा नको कुलरो निहारा. तुका म्हणे ज्याची संपदा वाढी. हजार 25 वर्ष झाले ख्रिश्चनांना. ख्रिश्चन धर्म जन्माला आला 2025 वर्षापूर्वी. आता कोणतं साल चाललं 2025. ख्रिश्चन 1445 वर्ष झाले मुस्लिमांना. शांत व्हा आता. आपल्याला 1,96,8,53,126 वर्ष. शांत व्हा.
चांगला आहे का? ख्रिश्चनांना 2025 वर्ष झाले आत्ता या वर्षी, मुस्लिमांना 1445, आणि तुमचा धर्म 1,96,53,126 वर्ष. मी सांगतो विठ्ठल म्हणून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, विमान, ह्या ज्या साऱ्या मोठ्या मोठ्या सुविधा आहेत ना देवा, ह्या साऱ्या सुविधा हे सर्व रामायण भागवतामध्ये आहे. म्हणून हिंदू समाजाने रामायण आणि भागवत ह्या दोन गोष्टी जर मनात ठेवल्या, नुसतं इतिहास ऐकला तरी मनुष्य शांत होतील. अहो 11 लाख वर्ष रामाने राज्य केलं त्रेतायुगामध्ये, त्यानंतर द्वापार झालं, त्यानंतर कली झाला, किती लोक कोटी वर्ष निघून गेले, तरी रामायण ऐकणारे थकले नाही, ना रामायण सांगणारे थकले नाही, ना वर्ग देणारे थकले नाही. काय कारण आहे? काय कारण आहे? कसे वागले राम, कसे वागले कृष्ण, क्या बात. अहो जगाच्या पाठीवर एवढी सरलता, बापाचा संबंध नाही, बाप बोललाच नाही वनात जा म्हणून, आई म्हटली सावत्र, आणि सावत्र आईला म्हणतो सुनु जननी सोई सुत बड भागी, जो पितु मातु बचन अनुरागी. आई तो मुलगा भाग्यवान आहे ग, जो आई आणि वडिलाच्या शब्दाचं उल्लंघन करत नाही ग. बाबा बोललीच नाही, बाप तर बेशुद्ध पडला होता ऐकल्याबरोबर. ती म्हटली एका वराने भरताला टिळा, दुसऱ्या वराने 14 वर्ष राम वनवासामध्ये. बेशुद्ध पडले राजे, परंग पकडला आणि खाली आपटले. बस राम राम, सूर्याला म्हणा उद्या उगू नको, माझा राम वनात जाईल. आणि मिटले डोळे, बेशुद्ध. राम आले, आई सुनु जननी, आई बाबाला काय झालं ग? मातु पितु दुःख कारण. काय झालं बाबाला? काही झालं नाही, त्याला तुला 2 शब्द बोलायचे होते ना, बोलू शकत नाही, मला सांगितलं बोला. काय बोलायचं होतं? त्यांचं म्हणणं असं आहे भरताला गादी द्यावी, आणि तुला 14 वर्षाकरता बोलणार. शब्द नाही बोलले. चेहऱ्यावरची, महाराज लिहितात वाल्मिकी, चेहऱ्यावरची रेषा नाही बदलली, आणि एका मिनिटात हात जोडले, वा, बोलले सुनु जननी आई ऐके ग, जो वडिलाची आणि आईची इच्छा पूर्ण करतो तो मुलगा पुण्यवान असतो ग. जननी सुनू सोई सुत बडभागी, जो पितु मातु बचन अनुरागी. नमस्कार केला झोपलेल्या अवस्थेमध्ये बापाच्या पायातळ पावलाला. बाबा 14 वर्ष जाऊ नका, मला येऊ द्या असं बोलले, आणि मान परतवली तर मागे नाही पाहिला. म्हणून ऐकणारे थकले नाही, ना सांगणारे थकले, ना वर्ग देणारे थकले. काय कारण आहे? त्याग केवढा मोठा आहे. पुढे तो इतिहास घडला. राम 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 राम. अयोध्या स्मशान झाली, ह्याला म्हणतात राम. आणि त्या रामाचं मंदिर या देहात होण्याकरता लाखो लोक मेले, आणि 1000 वर्ष राम तुरुंगात राहिला. रामाच्या वरचा पडदा निळा तळवट बदलायचा, पाऊस पडायला लागला रामाच्या मूर्तीवर, तर 2-2 महिने कोर्ट निकाल देत नव्हतं पडदा बदलायसाठी. पाणी पडते हो रामाच्या अंगावर, मूर्ती होती तुरुंगात ठेवलेली, पाणी पडते हो. कोर्ट 2-2 महिने निकाल देत नव्हतं, पडदा बदलत होता फक्त हो, पोलिसांच्या समोर निकाल देत नव्हतं. असा झटका बसला.
मागच्या वर्षी 22 जानेवारी. हा, थुक्याला थुका आंबट चुका. अहो, ढोलकिया नावाचा व्यक्ती आहे गुजरात मधला. 1100 कोटी दिले एकट्या माणसाने. 1100 कोटी एका माणसाने दिले. आता सोन्याचा हार आला करून गुजरात मधून हिऱ्याचा अरब रुपये किंमत आहे. ज्या रामाला शेकडो वर्षे उन्हात ठेवलं, त्या रामाला असा झटका त्याच्या अंगात असं घुसलं. ते राम मंदिर झालं, तिथं बी झालं आणि हिथं बी झालं. त्याच दिवशी बसले राम. ज्या दिवशी तथी त्या दिवशी अति. कसं काय आले देवाची आमना, आले देवाची आमना, आले देवाची आमना, आले त्याची नजर जर परतली तर काही काळजी करू नका. प्रमाण मोठं गोड आहे आईसाहेब जनाबाईचं. देव कराधनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी. देव धनी करा रिद्धी सिद्धी पाणी वाहील. पण तुम्हाला थोडी सुद्धा वेळ काढणं होत नाही. म्हातारपणामध्ये लेकरं घेऊन बसता, भजन कधी कराल, देवाची कृपा कधी करून घ्याल. इथून गेल्यानंतरच्या योनी मोठ्या वाईट आहे हे तुम्हाला माहित नाही. या देहामधली चमचमाट जास्त दिवस नाही. किती फवारे मारले तरी काही जास्त रंगीत नाही. म्हातारे म्हातारे माणसं मारतात फवारे, फर्रफस बसरफस. काय फवारा मारतो? 2 दिवस आंघोळ करू नको, फक्त 2 दिवस. तुला जर हुंगलं कुत्र गोल गोल फिरून मरून जाईल. अरे या देहाला 9 छिद्र आहे आणि एकही छिद्र असं नाही ज्यातून मळ बाहेर पडत नाही. नाकातून पुंडलिक वरदा बत्तासा, कानातून दातातून
सर्व अवयवातून बळ बाहेर पडतो. इतकं अपवित्र देह आहे. याच्या मागे काय लागतो? अरे या देहाने भजन होईन, कर पटकन. पुढे मोठा त्रास आहे, तुला माहित नाही. तुला माहित नाही. आणि हिशोब द्यावा लागणार आहे. पातके करिता पुढे आहे पुसत. पातके करिता पुढे आहे पुसत. कशातली आहे? तुझ्या उसाला लागेल कोला. विठाला विठाला घरेल चालाय. नाथराय म्हणतात तुला हिशोब द्यावा लागणार आहे. तुला काय माहित आहे? आणि साऱ्या योन्याच्या दुःखातल्या त्या हिशोबातल्याच आहेत. असं आहे. भयान योने. कुत्रा नावाचा प्राणी आहे. जन्म दिला सकाळी पिलांना. पोट मोकळं झालं. भाकर मागण्याकरता शेजारी गेली बाई. कुत्री गेली दारामध्ये. बाईनं दाराच्या आड लपून हातामध्ये काठी घेतली. 2-4 पाठीवर तिच्या काठ्या मारल्या. कुत्रीनं आवाज केला आणि चालली गेली बाजूला. दाराच्या रोडच्या पलीकडे बसली आणि दाराकडे पाहायला लागली. बाई, मला आज लेकरं झाले होते, भूक लागली होती, तुझ्याकडे आली होती. भाकर नको देऊ, पण काठ्या मारायचं काय काम होतं? अगं लहान लहान लेकरं आहे, पोटात भाकर नाही, तनात दूध नाही. तिकडे जावं, लेकरं स्तन तोडून खातील. न जावं तर कुत्रा येईल, बोका येईल, खाईल काय काय माहिती. काय करू ग? असं म्हटली. रस्त्यावर बसली, पोटावर मान ठेवली, डोळे मिटले, बसून राहिली. शांत व्हा, चांगला आहे का? तिथं जायचं आहे पुन्हा. एवढं सोपं आहे का? पागल का झाले साधू? काय कारण आहे? त्या योनीत जायचं आहे पुन्हा. सोपं नाही आहे. 4 तास बैल वाहले नांगराला पाटलानी, आणि बैल नांगर घेऊन घरी आले. बायको भांडली, राग आला, आणि बैल बांधून दिले, आणि पाटील निघून गेले बहिणीच्या घरी. पाटलीन खाली उतरली नाही, आणि पाटील घरी आले नाही. दिवसभर बैलाने उठायचं, दाराकडे पाहायचं. 4 तास नांगर व्हायला. हो चारा नका टाकू, पाणी तर पाजा. कुठं गेले हो? उभं राहायचं, दारा पाणी तर पाजा. पाटलीन खाली आली नाही, मालक खाली आला नाही. दिवसभर पाण्यानं खाली बसायचं, उभं राहायचं. तिथे जायचं आहे. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. तुकाराम महाराज. तिथे जायचं आहे. शेवट सांगतो. वाघ नावाचा प्राणी आहे. 3 दिवस उपाशी राहतो. चौथ्या दिवशी भूक सहन होत नाही. काय करतो माहित आहे? स्वतःचं मांस तोडून खातो. ओळी सांगू? नानाबाराची ओळी. त्यांना पण म्हणतात नाही का? शुदा दुःखे बहुते तोड तोडोनी खाती आप आपनिया ते.
मरमरोनी मागुते होतची असती, भुकेच्या झपाट्याने स्वतःच मांस तोडून खातो वाघ, आणि पुन्हा गँगरिंग रोग होतो, पुन्हा मरतो आणि पुन्हा जन्माला येतो वाघ, पुन्हा मांस तोडतो, पुन्हा मरतो. मरमरोनी मागुते होतची असती, क्षुधा दुःखे बहुते, तोड तोडून खाती आप आपणी आते. स्वतःच मांस तोडून खाताना काय त्रास असा बोला. मांस तोडायचं, मग माश्या लागायच्या, जखम सडायची, पडायचं आणि मरायचं, मेलं की पुन्हा वाघ व्हायचं. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडलो आवर्ती भोवरा, ओढसा थोरा माया जावी. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला. हे पुढचं दुःख माहित नाही तुम्हाला आम्हाला, म्हणून चाललं. तू कर म्हणत तसं नाही, तू त्याच्यापाशी जा, त्याला तुझं वागणं बोलणं चालणं आवडलं का तू म्हणशील ते करल का, त्याच्या मनात काय पाहायचं. आले देवाची मना तेथे कोणाचे चाले ना. त्याच्या मनात आला की तो उलटही करतो आणि सरळही करतो, हे सांगण्याकरता समोर बोलले. त्याच्या आधी 1 मिनिट भजन करू. विठोबा रखुमाई आले देवाची मना तेथे कोणाचे चाले ना. विठाला परमात्म्याच्या सेवकांची व्यवस्था लावतो, पण घरातल्या माणसांना वेगळा न्याय
आणि जगाला वेगळा न्याय असं ठेवत नाही का. परमात्माचे कसं आहे, ज्याच्यापाशी सर्व सारखे आहेत. हां बरं का, यादवांनी पाप केलं, समुद्राला देवाने आज्ञा केली का माझ्या घरचे जा याला बुडून टाक. समुद्र म्हणला तुला कसं कळत नाही, तुझ्या सुना, तुझ्या राण्या, तुझे नातवंड एवढे सोन्यासारखे, एवढा सुंदर मोठा परिवार, तुला कळते का नाही. 16,108 बायका, एका एका बाईला 11 लेकरं. हाय हाय किती मोठा असेल परिवार. 16,108 गुणीला 11. घरी गेलं म्हणजे विचार करा झोपल्यानंतर. एवढा परिवार. देव म्हटला बुडून टाक. तो म्हटला नाही. अरे तुझे आहेत ना. देव म्हटला सर्वांना सारखा न्याय. आणि समुद्राने बुडवलं. टोटल यादव बुडून टाकले. का? रस्ता सोडला होता, उन्मत्त झाले होते, माद आला होता सत्तेचा, संपत्तीचा, वैभवाचा. मोठा परिवार होता ना, माझेत असतो ना, ज्ञानोबाची ओळी आहे ना, जसा एक फुलपॅडवर एक फुलपॅड फ्री, एक साडीवर एक साडी फ्री, तसा सत्तेवर माझ फ्री, पैशावर माझ फ्री. ओळी सांगू आता. तैसा माझे श्रिया धने, विद्यास्तुती बहुते माने, एका दिवसाचे पक्वाने अल्पकुजैसा. ज्ञानेश्वर महाराज. माजतो मनुष्य. माजले यादव. का? वैभव, सोन्याची नगरी, भयंकर मागले. देवाने केली आज्ञा, बुडून टाक. देव म्हटला नाही, समुद्र म्हटला नाही, आज्ञा केली, बुडून टाकलं. टोटल यादव बुडवले. आणि बुडता बुडता 2 यादव निसटले. त्यातलाच एक लालू प्रसाद यादव, दुसरा मुलायमसिंग यादव. एका यादवाने राम भक्तावर गोळ्या धाडल्या आणि एका भक्ताने रामाचा रथ अडवला. दोन्ही आज वेशीला टांगले. असं आहे, अशी देवाची मेहर आहे. काय चाललं आज दोघांचं? शून्य झाले शून्य. तुम्हाला माहित नाही, परमात्म्याचा झटका मोठा आहे. असं म्हणतात ना, परमात्म्याच्या काठीचा आवाज नाही होत, पण बसती अशी रगट्यात का पुंडलिक वरदा एका दणक्यात ठोकायत. त्या का झालं? काय झालं? मुलांचं काय झालं? काय पार्टीचा ताल आहे आज? आज काय तालायला उठाचा? काही खरं नाही. पुढच्या वेळेला 2027 मध्ये पुंडलिक वरदा. का? समाज जागृत झाला. कुणालाही मतदान करत नाहीत लोक. लोक माणसं पाहतात, लोक त्याग पाहतात, लोक देशाकरता झटतो काय हे पाहतात. समाज काही जुना राहिला का आता? नाही 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 नाही. तुरुंगातून बाहेर पडलाय तो, म्हणजे त्याला सध्या बाहेर आलाय लालू प्रसाद यादव. काय माणसं आहे. हा, खानदानी जन्माला आले हिंदूच्या, राम भक्त, यादव कंपनी, भगवान कृष्णाचे वंशज. पहा तुम्ही किती विचित्र काम आहे. हा, पण देव मोठा खतरा आहे. सर्वांना न्यायासारखा बुडून टाकलं. काय? समुद्रात यादवी सर संपूर्ण द्वारका बुडून टाकली. हा, स्वतःवर वेगळा न्याय नाही आहे. त्याला शास्त्रामध्ये विप्रलिप्सा म्हणतात. विप्रलिप्सा म्हणजे काय? विप्रलिप्सा म्हणजे ब्राह्मण इच्छा. एका गावामध्ये 10-12 पोरांनी खंडाऱ्यामध्ये कुत्रं मारलं. मग पोराचे बाप गेले ब्राह्मणाकडे. बामण बुवा म्हणे काय? आमच्या पोराने कुत्रं मारलं काल. म्हणे हा. मग त्याचं पाप झालं म्हणे हा. मग त्याकरता काय करावं? बामण म्हटला, ज्याच्या ज्याच्या पोराने कुत्रं मारलं त्याच्या त्याच्या बापाने 1-1 ग्रॅम सोन्याचं कुत्रं करून मला सप्रेमेट द्या, म्हणजे पापातून मोकळे व्हा. गावकरी म्हटले बरं बरं. पण एक गावकरी बदमाश होता. तो म्हटला, बामण बुवा म्हणे काय? काल कुत्र मारताना तुमचा गोविंदा त्याच्यात होता, तुम्ही काय देता? बामण म्हटला, थांबा थांबा थांबा. अरे कुत्र्याचा रंग कसा होता रे? म्हणे गावकरी म्हटले, काळा. काळा होता काय? मग काही टेन्शन नाही. काला कुत्तम पोट्टो पोट्टो ने खंडारे में किया खतम, कुछ घेनम ना देनम वारे बामण. बामणावर उलटली, काळं कुत्र मारलं काय मग पाप लागत नाही. असं नाही. ते पाप सर्वांना सारखं, सर्वांना न्याय सारखा दिला भगवान कृष्णाने. कसं काय? त्याच्या मनात आलं की तो काय करू सांगतात नाही. काय केलं त्याने असं म्हटल्यावर विचारलं. महाराज सांगतात, ऐका त्याने काय केलं. त्याने काय केलं सांगा बरं. सांगू? तुकोबारा लिहितात, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा
वंशातला एक सत्पुरुष ज्याच्यासाठी सारं जग नवल करायचं, राजा हरिश्चंद्र. स्वप्नात दान दिलं. वशिष्ठ आणि विश्वामित्राचा विरोध होता म्हणून विश्वामित्राने दान मागितलं स्वप्नामध्ये. सकाळ झाली, विश्वामित्र आले. राजा म्हणे काय तू दान दिलं? म्हणे हा. काय पाहिजे? तू दिलं ते दे ना. म्हणे काय दिलं? सर्वच दिलं. म्हणे बरं बरं. सर्व दान देऊन टाकलं. अंगावरचे कपडे काढून वल्कल धारण केले आणि हे नगर दिलं दान, देश दिला दान. जो जो भाग काशी ताब्यात नव्हती राजाच्या, सारा देश ताब्यात होता हरिश्चंद्राच्या, फक्त काशी ताब्यात होती कोणाच्या? डोंबाच्या. डोम कोण? डोम स्मशानामध्ये राखण करणारा. पंढरपुरात जे डोंबे कंपनी आहे ते तेच आहेत. आम्ही असताना शिकायला 40 वर्षापूर्वी फार खून खराब होता. पंढरपुरात फार खून केले. ते अनिल डोंबे नावाचा व्यक्ती होता. तीच कंपनी आहे ती डोम. म्हणजे स्मशान राखायचं, स्मशानामधलं मागून खायचं, त्यांना पैसे दिल्याशिवाय जाळू द्यायचं नाही, याकरता डोम तिथे होता. ती नगरी त्याची होती. मग आपल्या नगरीत राहायचं नाही, दान दिली म्हणून हरिश्चंद्र, ताराराणी आणि त्याचा मुलगा रोहिदास तिघही गेले कुठं? काशीला. काशीला गेल्याबरोबर मागून आले विश्वामित्र. राजा म्हणजे काय तू दान दिलं? म्हणजे मग दक्षिणा. म्हणजे कसं काय? जेवायला बोलवलं महाराजांना, अन्नदान झालं, पण ताटाच्या खाली लावतात त्याला काय म्हणतात? वडगण, वटकन, काय म्हणतात? वटकन, पटकन. म्हणजे काय? तुम्ही आम्हाला दान दिलं, आम्ही तुम्हाला, तुम्ही स्वीकारलं, ते कृपा केली, त्यामुळे तुम्हाला ही दक्षिणा. हा, कपडे घेतले, अहेर घेतला आणि त्याच्यावर जर रुपया ठेवला नाही, 10 रुपये ठेवले नाही, तर ते कपडे व्यर्थता म्हणून दक्षिणा पाहिजे असते. हां, हिंदी साड्यामध्ये तुम्ही चला, एका महाराजाला जेवायला बोलवायला 11,000 रुपये दक्षिणा आहे. तसं आपल्याकडे असतं तर महाराज बी भर आणि गावकरी बी भर. मला माहिती आहे, मी तिकडे राहिलो ना. 11,000 घेतो एक महाराज जेवायला जायचे. आपल्या घरी तर बस, आपल्या भागात तर बस, महाराजाला न्यायचं, साऱ्या घराला पाय पडायचं, बुक्का लावून लावून काळा किट करायचा, 1 रुपया नाही द्यायचा. अन्नदान, मग दक्षिणा पाहिजे. तू दान दिलं पण दक्षिणा, आणि दक्षिणा सुद्धा 1 रुपया द्यायचा नाही, 10 रुपये द्यायचे नाही, 0 नाही, 100 रुपये द्यायचे नाही, 101, 10 द्यायचे नाही, 11 का? 1 ठेवायचा, पुन्हा 0वर थांबत नाही आपला धर्म, 0 द्यायचं नाही. 11, 101, 11,000, 11,11,11,11 समजलं का नाही? झोपले तुम्ही? 0वर नाही ठेवायची दक्षिणा, 11 द्यायचे. हा, म्हणून 1 रुपया द्यायचा नाही, मागे द्यायचे की नाही 1.25 रुपये. काय कारण आहे? 1 द्यायचा नाही, 1.25 द्या, असं आहे. असं आहे. मग दक्षिणा काय देऊ? काहीच नाही माझ्यापाशी. कपडे काढले, सोनं काढलं, तर काय राहिलं? तू राहिला शिल्लक. मी, तुझी बायको, तुझा मुलगा, काय पाहिजे तुम्हाला?
मला 3.5 भार सोनं पाहिजे. राजाने बाजारामध्ये विकायला काढलं स्वतःला आणि डोमाने विकत घेतलं 2 भार सोन्याला राजाला. बाईसाहेबाला 1 भार सोनं, अर्ध्या भार मध्ये मुलगा. डोम स्मशानात राहणारा आणि त्याच्या घरी राजा विकत घेतला. का आरे धारण गिडीला अंत्यज राणीवे बैसविला. त्या लोकांना मोठ्या माणसाची किंमत नसते. शिकून जर मोठे झाले आणि खुर्चीवर बसले, गावातला एक मोठा प्रतिष्ठित व्यक्ती गेला, राम राम, ओळखला का नाही मला? मी ओळखत नाही. कसं काय? माजला. असं आहे ते, अंदर की बात आहे, त्याचं सांगत नाही सभापती. अंदर की बात आहे. चांगला आहे का? आंघोळ करायला बसायचा डोम आणि गंगेचं पाणी राजा आणायचा. एक कावळ घ्यायचा खांद्यावर. राजा हरिश्चंद्र, देशाचा मालक. पत्नी जी सोन्यात नाण्यात न्हाली, जी पलंगावर बसली म्हणजे 1000 दाशा पायाचं मर्दन करण्यासाठी यायच्या. लहान लेकरू रोहिदास, तिघांनी 3 कावडा घ्यायच्या आणि डोंबाच्या आंघोळी करता पाणी आणायचं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. आले देवाची या मना, तेथे कोणाचे चाले ना. आ आ हे अशी चाल आहे आडवी तिडवी. ही चालच आहे संप्रदायातली, पण जुन्या चाली आहेत ना, गोड आहे. आले देवाची या मना, तिथे कुणाचे चाले ना. परमात्म्याच्या मनामध्ये आलं म्हणजे कुणाच चालत नसते, कुणाचे चाले ना. हे सांगता सांगता 9:15 वाजून राहिले ना. मला आमच्या नंदू शेटनी सांगितलं 9:30 संपू. म्हटलं नाही, म्हणजे 9:15 घ्या, 5 मिनिटं कमी राहिले. आमचे सभापती काष्टीचे पाचपुते साहेब, आमची इनामगावची मंडळी, गायक वृंद सुंदर, मृदंगवादक एकटाच मृदंगवादक सुंदर पोरांना घेऊन चालतो, आणि आमचे गुलाबबाई हार्मोनियम वादक, या भागातले सर्व मंडळी ज्यांच्या कृपेने हे झालं. तो रामराय, हनुमानजी महाराज या सर्वांच्या सहकार्याने झालं. एवढा मोठा समाज आहे, यापेक्षा दुसरा स्वर्ग कोणता आहे? एवढंच महत्त्वाचं आहे, नाही का? ताडे आणि त्यांच्या या समूहाने हे केलं. या लोकांना देवाने आयुष्य द्यावं, नाही का? आणि त्यांची एकाची 21 हो, वेल मांडवावर जाओ. आणि पुढचं सांगत नाही काय. चांगलं हो का? देव करायला आपल्याला चान्स भेटला आणि त्यांच्यामुळं तुम्हाला ऐकायला भेटलं ना. आमचे इथल्या नगरीतले जे आमदार, ज्यांचा आमचा संबंध, आळेकर, आमचे शेठजी, आमचे महामुनीजी, आमचे तपाशे, ही सारी मंडळी. माझं हे जुनं गाव आहे, खूप वर्षापासून मी इथे येतो. हा परिसर माझा आहे, फार सुंदर आहे. भजन फार गोड म्हणतात तुमच्याकडचे. मी मागच्या वर्षी पाहिलं ना, तुमच्या महिला वगैरे पुरुष मंडळी फार गजर चांगला करायचे. मला कवा कवा वाटायचं यांना टरकात घेऊन जाऊ दुसऱ्या कथेला, पण टरकात त्यात मग जेवायचं कसं? जेवाया, ठीक आहे. फार सुंदर समाज आहे. आता लगेच पंगत आहे, लोक लांबून लांबून आले, पण सर्व आमच्यावर स्नेह करणारी मंडळी. तुकोबाऱ्या सांगतात, परमात्म्याच्या पायापाशी राहा. कनक भवन दरवाजे पडे रहो, या श्री रामजी विराजे पडे रहो. परमात्म्याच्या पायापाशी पडून राहा. त्याला अजिबात असं करा असं म्हणू नका, सर्व त्याला समजते. आणि एकदा जर त्याला तुमच्या मनातला भाव समजला तर
देव कराधनी रिद्धी सिद्धी वाहे पार. देव जर तुम्ही धनी केला तर परमात्मा तुमच्या दारामध्ये रिद्धी सिद्धी उभी करेल. म्हणून देवाच्या पायापाशी राहा. मग आपण काय करायचं? काही करायचं नाही. मग काय करायचं? तुका म्हणे उगेची राहा, होईल ते सहज पहा. अजिबात गडबड करायची नाही, बोलायचं नाही. का? जे दिसल जे येईल आयुष्यात ते भोगायचं, शांत राहायचं. का? या जगावर परमात्म्याची सत्ता आहे आणि त्याच्या मताने सर्व हे होते. हा भाव ठेवा. अजिबात गडबड करू नका. सांगून पहा मुलाला, सांगून पहा सुनेला, सुनबाई आम्ही वारकरी आहोत, आमच्या घरी महाराज लोक येतात, वारकरी येतात, आपण पंढरपूरची वारी करतो, आपल्याकडे असं वागणं जमत नाही बरं काय. सुनबाई फुलपॅन फुलपॅन घालू नको, फुलपॅन 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 घालू नको, फुलपॅन. सुनबाई आमच्या घरी महाराज लोक येतात, फुलपॅन 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 फुलपॅन. दोन दिवस सांगून पहा. ऐकत नसल तर सोडून द्या. फुलपॅन घाल, फुलपॅन घाल. तू का म्हणे उगेची राहा, शांत राहा, गडबड त्रास करून घेऊ नका. हा, मुलाला समजून सांगा 2-3दा. ऐकत नाही काही कर. सुनबाईला समजून सांगा, मग सांगा फुलपॅन घाल, फुलपॅन घाल. टेन्शन घेऊ नका. परमात्म्यावर भारच टाका. परमात्मा सारी व्यवस्था लावेल. ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक